तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आणि इशिका बघा सकाळी उठले आणि मॅडमने आंघोळ पण नाही केली. आता तिचा नाश्ता चालू आहे आणि ही आमच्या शेजारची दीदी आहे. तर तुम्ही बघाल इशिका काय खाते, मत्त मत्त काय खाते बाबू, काय खाते माझ्याकडे बघते बघा. आता हल्ली ना तिचा मी आहार पूर्ण चेंज केलाय, कारण ती लहान होती ना त्यावेळेस मी तिचा आहार वेगवेगळ्या प्रकारचा देत होती. पण आता ना अशा पद्धतीचं तिला मी उपीट बनवले. आता उपीट पण खाते इशू भरपूर साऱ्या गोष्टी आता खायला शिकली आहे, काय का नाही इशू? इशू तू काय काय खाते, काय काय खाते सांग. आता आम्हाला अजून बोलता येत नाही पण आम्ही खाऊ शकतो. आता शनाया मॅडमचा पण इकडे नाश्ता झालाय. मॅडम बघा अशा मस्त फिरतायत. हां, आणि उपमा खायला शनायला नको पण इशिका खाते. आणि मंडळी आज एक स्पेशल डे आहे जो की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि घरात कुणालाच याची कल्पना नसेल की आज काय स्पेशल आहे, पण मला माहिती आहे ते फक्त ते काय स्पेशल आहे ते सांगते. चला तुम्हाला पण दाखवते. पहिला आईला विचारते काय स्पेशल आहे, तिला काय आठवते का बघू. तर आज जो स्पेशल डे आहे शनाया गेस कर काय असेल आजचा स्पेशल डे. फादर्स डे. फादर्स डे नो, रॉंग. उज्ज्वलाने ओळखले. आईच्या लक्षात आहे का बघा. आई आज काय स्पेशल डे. आई गेली, आईच्या पण लक्षात नाही बरं का काय आहे ते आज. तर पण मी सांगते ना आई, मी सांगते आज काय स्पेशल आहे. आईचं काम चालू आहे. सकाळ सकाळचं आईचं खूप कामच चालू असतात त्यांचे नुसते. मला असं वाटतं की त्यांचा जन्म फक्त कामासाठी झालाय. नो एन्जॉय, नो फिरणे, नो खाणे पिणे, नुसतं काम करणे हे त्यांची लाईफ बनलेली आहे आईची आणि आबांची. तर आज काय आहे ते आईच्या पण लक्षात नाही आहे ऍक्च्युली. पण आज आहे आमच्या आई आबांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी. आईला आता आठवलं बघा. किती वर्ष झाली ती तर आठवते? नाही आपल्याला ते गोष्ट आम्ही लहान होतो त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही. आईचं खूप लहानपणी लग्न झाले त्यामुळे आईला या गोष्टी माहिती नाहीयेत. पण मला वाटतं साधारणतः 39 वर्ष आईच्या लग्नाला झाली असतील. आता आबांना आपण कन्फर्म करूया एकदा, आबांना काय आठवते का बघू. आणि मला असं वाटतं की आबा एकदम परफेक्ट सांगतील वर्ष तारीख वगैरे सगळं. तर आज आहे आई आबांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आणि त्याच्यासाठी आम्ही वेगळं थोडंसं प्लॅनिंग करणार आहे. पण बघू आता त्यांना आवडत नाही हे प्लॅनिंग वगैरे, पण इट्स ओके, मी करणार आहे प्लॅनिंग. आणि आर्विक आजी आजोबाची अॅनिव्हर्सरी आहे, काय समजतंय का? काय गिफ्ट वगैरे रेडी केलंय का नुसतं खाऊन पिऊन सकाळपासून? हां हे बघ मीच एक गिफ्ट आहे म्हणा त्यांच्यासाठी आहे ना. हां खरं आमचं आर्विक एक गिफ्टच आहे त्यांच्यासाठी, कारण मुलगा आमच्या आईला खूप वाटत होता. झालाय मुलगा. अरे गुंडा क्लिच नाही आमचा, हा कृष्ण आमच्याकडे किती हसते की बघा. आबा आलेत मळ्यातून. आता आबांना आज एक नेहमीप्रमाणे एक प्रश्न आहे माझा. आबा हे गुलाल लावतात आबा बघा, रोजच्या रोज गुलाल लावतात. आमच्या इकडे ना सोनार सिद्धाचं मंदिर आहे ना, ते खूप फेमस मंदिर आहे. त्यामुळे आबा म्हणजे मला कळत नव्हतं, अगदी आम्ही लहानपणापासून जसं बघतो ना तसं त्यांच्या कपाळाला आंघोळ केल्यानंतर गुलाल असतोच. आता तो घामामधून वगैरे जातो. आबा आज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय माहितीये, जोरात बोला. आपण बसून बोलूया जरा, बसून ह्या विषयावर बसून बोलूया. झालंय आबांचं आता बघा. आता जेवायचं आहे आम्हाला, दुपारचं जेवण करणार आहे. आबांना आमच्या कसं की सगळ्यांना एक साथ सर्वांनी जेवलं पाहिजे असं असतंय ते. सो आता मस्त आम्ही दोघं बसलोय बरं का, रिलॅक्स एकदम. आबा आज कोणता दिवस आहे का आठवते का? जोरात बोला बघ. लग्नाचा वाढदिवस हाय का? तुला मध्ये सांगायला सांगितलेलं का? आबा बोलतेत ना, थांब. नाही आबांच्या लक्षात येतं, तुझ्या लक्षात काय माहित आहे नाही ना? तिला काय माहित नाही. आबांना माहिती आहे. आता आबा डिटेल सगळं सांगताय का? आबा आज काय तुमचं अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस आहे ना? आज किती तारीख आहे? 22/5/87. 22/5/87 आबांचं लग्न झालं होतं. अजून एका व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं. म्हणजे किती वर्ष झाले आबा आता? 39 वर्ष. 39 वर्ष आई आबांचा संसार एकदम सुखाचा झालाय. 39 वर्ष मग किती बघा ना, 87 ना, आणि आता 26 चालू आहे. 97, 7, 17 आणि पुढच्या वर्षी 27, म्हणजे ना 2027 ला तुमचं 40वी अॅनिव्हर्सरी येते. बघा मग किती वर्ष झाली. बरोबर आबा किती 39 वर्ष झाली आई आबांच्या लग्नाला. लग्नाचं टायमिंग किती? टायमिंग बघा, टायमिंग 4चं टायमिंग आईला माहिती नाही. आई आमची आई तू किती, आबांना माहिती बघा. आई दिसते बघा, आई बसलीच. आई तू किती वर्षाची होती? मी होती 9 वर्ष. आई
चौथी पास झाली. लग्नात आबा आई किती वर्षाची होती? 9 वर्षाची. आणि तुम्ही किती वर्षाचा होता? मी 20 वर्षाचा. 20 वर्षाचा. आई 9. 20 वर्षाचा नसेल आबा. 19. 19. 20 स्वपन काका साल आलतंय. काकासनी साल आलतंय, त्या सालात झालं आणि दुसऱ्या सालात लग्नच झालं. म्हणजे 20 वर्ष. आबा तुम्ही 20 वर्षाचा होता? 10वी झाली होती ना. म्हणजे किती फरक आहे. आता जर तुम्हाला आम्ही म्हणलं की बालविवाह केलाय, पोलीसची गाडी गेलेली मग ड्रूम. अटक करता का? नाही, पहिलं असं चालत होतं. आता भरपूर माझ्या आई वडिलांचं लग्न झालं ना त्यावेळेस भरपूर लोकांची अशीच लग्न झाली होती की कमी वयात लग्न व्हायचे ना आबा तेव्हा. आबा तुम्ही दोन कसं लग्न सांग. एवढ्या छोट्या पोरीला- क्षमताची हा तुमच्या भावाचं ते. पण मला सांगा ना बाबा, तुम्ही एवढ्या छोट्या पोरीला कसं सांभाळून घेतलं? आईला कसं सांभाळून घेतलं? छोटी 9 वर्षाची म्हणजे शनाई एवढी आहे ना. शनाई एवढी तुम्ही कसं काय सांभाळून घेतलं बाबा? ते काम बिम करत होती का नाही? काम कुठं शाळेला जात होती पुन्हा. शाळेत 3 वर्ष शाळा शिकली परत. आई आमचे लग्न झालं 3 वर्ष शाळा शिकली. बापरे, बघा ना कसं. तर मस्त बघा. आज आई आबांची अॅनिव्हर्सरी. आबा तुम्हाला काय आवडतं? गुलाबजामुन ना. गुलाबजामुन. तर चला आज संध्याकाळचं थोडंसं प्लॅनिंग करायचं म्हणते, पण आबांची परमिशन असेल तर. आबांना आमच्या असलं आवडत नाही बर्थडे बिड्डे आणि ते बर्थडे अॅनिव्हर्सरी. नाही. बर्थडे बिड्डे नाही. बघू तरी पण काय होते बघू नाही पुढे नाही संध्याकाळी. काय नाही. बर्थडे नाही काय नाही. तू घाबरला, तू घाबरला. कोण आहे मी? कोण आहे? तू घाबरलाय. इचू कोण आहे का? कोण आहे? इशूचा चेहरा बघा कसा झाला. इशूला समजून नेमकं कोण आहे काय चाललंय. हसण्याची ऍक्टिंग करते इशू, पण इशू घर मनापासून घाबरली बरं का. तिला काहीच कळेल नाही मी काय लावलंय चेहऱ्याला. आणि मी हा लावलेला आहे फेस पॅक. तर आपल्या स्वाती स्टाईल चॅनलमध्ये ना भरपूर साऱ्या होम रेमेडीज असतात ज्या फेससाठी असतात, ग्लोईंग स्किन, टॅनिंगसाठी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेअरस्टाईल असतात, मेकअप असतात, ट्रॅडिशनल, साडी ट्रॅपिंग, भरपूर सारे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायटीचे व्हिडिओ बघायला भेटतील. तर तुम्ही स्वाती स्टाईल एकदा भेट द्या आणि तिथे बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. मम्मा इशूकडे बघ. मी कोण आहे? इशू कोण आहे? कोण आहे मी? इशूची आवाज अशी झाली तिला काहीच कळेना झाले. फोन आला कोणा. तर आता मी फेस वॉश करते आणि इशू 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 इशूला समजे ना काय. मला ना अशा टाईपच्या पिशव्या खूप फेमस असतात. हे बाजारच्या पिशव्या असतात आणि आमच्या आबाने ह्याच्यात बाजार आणले. आता काय आणले चला बघूयात. तर केक तर आणायला सांगितलेला, केक तर त्यांना आवडत नाही त्यामुळे केक ह्याच्यात नसणारच आहे. नसते एक स्पेशल वस्तू आणायला सांगितलेली, ते आणले का नाही बघूयात. ह्याच्यामध्ये काय आहे? हां हे बघा, ही स्पेशल वस्तू मी आणायला सांगितलेली आणि गिफ्ट्सच आणायला सांगितलेलं. गुलाबजामुन हे आमच्या आबांचं खूप फेवरेट डिश आहे गुलाबजामुन, त्यामुळे हे आणले. आणि अजून काय आणले बघू, शनायासाठी केळी आणलेत त्यांनी. आणि इकडे की काय मोटरचं साहित्य वगैरे दिसतंय, त्यामुळे आता हे काय आपल्या उपयोगाचं नाही आहे. तर आमच्या आई आबांच्या लग्नाची ही ॲनिव्हर्सरी आहे ना 39 म्हणजे 39वी ॲनिव्हर्सरी आहे. तर मग मी प्लॅन केलं की हे गुलाबजामुन आहेत ना तर ते 39 बनवायचे. 39 होत आहेत का ह्याचे होतील, छोटे छोटे तर बनवायचे. इशू ये पटकन, ये ये ये. नाही तर बनवायचं असं प्लॅनिंग आहे. तर गुलाबजामुनवरून तुम्हाला आणखी एक किस्सा सांगते. आमच्या आबांना गुलाबजामुन एवढे आवडतात ना, ते लग्नामध्ये गेले का जास्तीत जास्त गुलाबजामुन खातात. आणि त्याने आम्हाला अजून एक फंडा सांगितलाय. जेव्हा आपण लग्नाला जातो ना कुणाच्याही, तेव्हा कुठे बसायचं माहिती आहे का? पहिल्या लाईनमध्ये जिथून वाढायला सुरुवात असते, म्हणजे जी वाढपी असतात त्या पहिल्या खुर्चीवर बसायचं. म्हणजे कोणताही पदार्थ आला ना पटकन पहिल्यांदा आपल्यालाच येतो. कारण कधी कधी काय होतं माहिती आहे, गावच्या लग्नात वगैरे ना एखादा पदार्थ संपतो, मग ती वेळ आपल्यावर येऊ नये ना म्हणून त्यांनी आम्हाला सांगितले की जेवताना कायम ना पहिल्या पंक्तीलाच बसायचं, पहिल्याच लाईनला बसायचं आणि जिथून वाढप्यांची एंट्री असते ना तिथेच बसायचं. म्हणजे प्रत्येक वेळ जाताना येताना आपल्याला जी पदार्थ हवा आहे तो आपण पटकन मागून घेऊ शकतो असं आम्ही सांगितलं. आणि ते आम्ही लास्ट लग्न ट्राय पण केलं. मी आणि स्मिताने एवढी रबडी होती, रबडी खाल्ली ना विचारायला नको, दुसरं जास्त जेवलंच नाही. तर अशा पद्धतीचं जे काही एक्सपिरियन्स असतात ना आपल्या आईवडिलांकडून, ते काही भरपूर काही शिकायला मिळतात. म्हणजे काही कॉमेडी असतात पण काही लाईफशी रिलेटेड, आपल्या जीवनाशी रिलेटेड खूप एक्सपिरियन्स असतात. आमच्या आईकडून आबांकडून एक सर्वात महत्त्वाचा शिकलेला गुण म्हणजे आम्ही काय माहिती आहे का? काय असेल काय सांग बरं, काय असेल तू गेस कर. तुला काय वाटतं काय आम्ही तुझ्याकडून शिकला असेल काय? तर तरी पण आठव काय, पण तुला जे पण वाटतं तसं आम्ही तुझ्याकडून, माझी पोरं ही शिकलेत आमच्याकडून. आम्ही शिकलेला सर्वात महत्त्वाचा गुण काय माहिती आहे का? एक तर सर्वात पहिलं म्हणजे त्यांच्याकडे भरपूर सारे गुण आहेत शिकण्यासारखे, भरपूर शिकलोय पण त्याच्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सहनशीलता.
माणसाने शांत राहिलं पाहिजे, किती परिस्थिती कशी असो सहन केलं पाहिजे, म्हणजे थोडंफार सहनशीलता असावी, मग त्याचा आपल्याला खूप फायदा होता असं त्यांचं म्हणणं असतं नेहमीच. आणि दुसरा गुण शिकलेला आहे की मेहनत करणं आपलं काम आहे. फळ देणं न देणं आहे ना काही, ते वरच्याची कृपा आहे. म्हणजे ते आपल्या कष्टाने मिळतच असतं फळ, पण जरी समजा कधी नाही मिळालं तर लगेच माणसाने रागवू नये किंवा लगेच त्याचं रिॲक्शन करू नये. आपण आपलं काम करत राहावं असं त्यांच्याकडून. कारण माझे वडील ना सकाळी खूप लवकर उठतात, आई पण लवकर उठते, आणि आम्ही त्यांच्याकडून भरपूर काही शिकलेलं आहोत. आता आईचं स्पेशल काय काय व्यवसाय आहेत ना ह्याच्यावरती एक नक्की व्हिडिओ येणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की माझी आई खरंच किती कष्टाळू आहे बरं का. हे आमच्या गुंडूचं बघा काय चाललंय, नुसतं माम 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 सारखं माम 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 चालू आहे. हे केसातून तर ह्याला काय समजेनं झालंय, पण मॅम 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 ह्याच्यापेक्षा ह्याची केसच जास्त दिसतात आम्हाला. ते बघा माम 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 माम. पापा बोला पापा 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 तर माम माम माम. कसं चेक करते. तर चला आता गुलाबजामुन बनवते. आपले गुलाबजामुन कसे बनवायचे, कमी वेळामध्ये चांगला पाक करून अगदी म्हणजे आजपर्यंत मुरलेले गुलाबजामुन कसे बनवायचे ह्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. गुलाबजामुन खायचं गुलाबजामुन खावा. ते बघ आई आई आईकडे बघ आई कशी खेळवते, बघ आई कशी खेळवते. इशू आमची गुलाबजामुन खाते, इशूला ललू येते. आपण असं गुलाबजामुनचे गोळे गोळे करायचे, मी दिसते काय माहिती, गोळे गोळे करायचे. बघ बघ काय बनवले, आई आबासाठी आपण ना आई आबाचे गुलाबजामुन द्यायचे खायला. आबांच्या पण इशाचे आवाज खाणार आणि आईच्या इशाचे पण आवाज खाणार. आज आम्ही केक वगैरे काय आणलेलं नाही, आमच्या आबांना आवडत नाही. हो डिब्बा डिब्बा आली तेलंगाना तर मंडळी आता आमचं बऱ्यापैकी जेवण बनवून झालंय. गुलाबजामुन पण बनवलेत, आमरस पण मी बनवलाय, आईने आणि उज्ज्वलाने चपाती बनवलेत, आणि आईचं आता भाजी बनवायचं चाललंय. आता आमच्याकडे असणारी डाळ कांद्याची भाजी, कारण आता बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. इशिका झोपल्यामुळे मला पण टाइम भेटलाय चांगला, आणि आता मी कांदा भजी बनवणार आहे. आईला माझ्या हातचं स्पेशल कांदा भजी खायला घालणार, आईना आबांना, कारण तिच्या हातचं मी नेहमी खाते. म्हटलं आता चला आपली पण पद्धत थोडी दाखवायला पाहिजे. आणि मग माझं गरम होते, खूप किचनमध्ये गरम होते, कारण इकडची जी विंडो होती ना पहिली ती बंद केली, आणि इकडच्या विंडोमधून हवाच येत नाही, त्यामुळे किचनमध्ये भयंकर गरम होते ना. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भरपूर गरम होते. तरी पण चाललंय आमचं हे करायचं आता. तव्यातली ही डाळ कांद्याची भाजी, आणि इकडे आम्ही भजी केलीत बघा, ही कांदा भजी, याला खेकडा भजी पण म्हणतात. त्यानंतर इकडे बघा कांदा भजी, खेकडा भजी आहेत. पापड आहेत, जे मी ज्वारीचे पापड केले होते ना ते तुम्हाला तळून दाखवायचे, शेअर करायचे राहिले ते तुम्ही बघाल. पांढरे शुभ्र झालेले आहेत, आणि सांडगे सुद्धा तुम्ही बघाल किती मस्त झालेत हे सांडगे, अगदी भज्यासारखे लागतात. त्यानंतर इकडे वरण आहे थोडंसं दुपारी केलेलं, आमरस, त्याच्यासोबत आम्ही इकडे चाललंय म्हणजे सगळीकडेच आपल्याला नाही बरोबर वाटत हो. मग एक गुलाबजामुन बनवलेत बघा, भरपूर सारे बनवलेत, आणि भात पण आहे, चपाती बनवले तिकडे. तर आईचा फोन चालूच होता बघा संध्याकाळी जेवताना पण. अशा पद्धतीने सर्व स्वयंपाक वगैरे बनवलं होतं, आणि त्यांना शुभेच्छेसाठी आमच्या फॅमिली मेंबरचं भरपूर जणांचं कॉल येत होते. तर संध्याकाळी केक वगैरे कटिंग काही झालेलं नाही आहे, मी सांगितल्याप्रमाणे, जसं की आमच्या वडिलांना आवडत नाही आहे. तर हा स्वयंपाक केला होता आम्ही सर्वांनी मिळून, आणि खरंच स्वयंपाक खूप छान झाला होता. अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आपले ब्लॉग नक्की एन्जॉय करा. बाय बाय.